श्री स्वामी समर्थ सगळ्यांना माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत। तर आजचा विषय असा आहे की आपल्या मनातलं आपल्या अंतःकरणातलं दुःख आपण कोणाला सांगणार त्याविषयी आज थोडंसं बोलणार आहे। प्रत्येकाच्याच वाट्याला दुःख हे असतं, काही ना काही फक्त कारणं वेगळी असतात, पण प्रत्येक माणूस हा दुःखी असतोच, फक्त तो दाखवत नाही। त्यांच्या अंतःकरणात खूप काही दुःख लपलेले असतात। त्याच विषयी थोडीशी माहिती सांगणार आहे। पूर्ण व्हिडिओ बघा तरच तुमच्या लक्षात येणार आहे संपूर्ण गोष्ट। माणूस हा श्रीमंत असला की त्याचं दुःख कोणालाच कळत नाही। त्याच्या गाड्या दिसतात, त्याची प्रॉपर्टी दिसते, त्याच्या अंतःकरणातलं दुःख हे कोणालाच दिसत नाही, त्याच्या वेदना दिसत नाही। ही आपली कल्पना आहे। आपण हे बाहेरून पाहतो, आपले बूट जे असतात ना ते बाहेरून चांगले दिसतात, चमकदार दिसतात, पण ते आतून चावतात। याला संसार म्हणतात। तुमच्या लक्षात आलंच असेल। आपलं घर बाहेरून खूप छान दिसतं, खूप सजवलेलं असतं, त्याच्यामुळे ते सुंदर दिसतं, पण आतून ते चावत असतं। ह्याला संसार म्हणतात। आज जरी दुःख असलं आपल्या मनामध्ये तरी आपल्याला हसावं लागतं, चेहऱ्यावर ते दाखवावं लागत नाही। ह्याला संस्कार म्हणतात। आपल्याला वाटतं श्रीमंत माणसं किती नशीबवान आहेत, पण ते दिसतं तसं नसतं। त्यांच्या पण मागे काही ना काही व्याधी असतात, अडचणी असतात, पण ते दाखवत नाही। आणि कधी आपण स्वतःला कमी नाही समजायचं, कमी नाही लेखायचं आपण स्वतःलाच। जे आपल्याकडे जे आज आहे ते पण काहींचं स्वप्नच आहे, त्याच्यामुळे जे आहे त्यातच समाधानी राहायचं। समाधान हाच मोठा गुरु आहे। समाधान असेल तरच माणूस सुखी होतो, नाहीतर फक्त अपेक्षा जर असेल तर माणूस कधीच सुखी होऊ शकत नाही। जे आहे त्यातच समाधान मानायचं आणि परमेश्वराचे आभार मानायचे। ग्रंथ असतील, कथा कादंबऱ्या असतील, लेख असतील, ते पण दुःखाने भरलेले आहेत। कोणताही चित्रपट असू द्यात किंवा हे असू देत सिरियल, मालिका, दुःख त्याच्यात दाखवल्याशिवाय ते पूर्ण होतच नाही, ते परिपूर्ण होतच नाही, त्याच्याशिवाय त्याला अर्थच राहत नाही। बिना दुःखाचं ते चालूच शकत नाही। त्यामुळे दुःख हे आपल्याला दुःख आल्याशिवाय आपल्याला सुखाची किंमत कळत नाही। त्यामुळे दुःख हे थोडं का होईना प्रत्येकाच्या आयुष्यात असतंच आणि असायलाच पाहिजे। ज्याच्या जीवनामध्ये फक्त दुःख आहे ना त्याला वीर म्हणतात। कोणत्याही श्रीमंत माणसाच्या जीवावर मालिका तयार होत नाही। ज्याने संघर्ष पदोपदी केलाय त्याच्या जीवनाला अर्थ आहे, त्याचं जीवन हे आकर्षित आहे। भगवान श्रीकृष्णाचं जीवन तुम्ही अभ्यासा। कुठलाही क्षण हा बिना संघर्षाचा नाही। आणि कृष्णाची एक विशेषता आहे, त्यांनी मागणी केली नाही लग्नासाठी, त्यांना मागण्या घालण्यात आल्या। अनेकांनी त्यांना मागण्या घातल्या, पण श्रीकृष्णाने मागणी नाही घातली। भगवान श्रीकृष्ण दुःखाला दुर्लक्षित करतात। एक छोटीशी गोष्ट सांगते। भगवान श्रीकृष्णाचे मित्र सुदामा हा त्यांना भेटायला आलेला असतो। सुदामा हे बालपणीचे मित्र श्रीकृष्णांचे, खूप लांबचा प्रवास करून ते आलेले असतात, दमलेले असतात, आणि मग ते जेवायला बसतात। त्यांना ताटं वाढलेली असतात जेवायला। तर सुदामा म्हणतात श्रीकृष्णांना की देवा करायची का सुरुवात? तर कृष्ण बोलले की हो हो सुरू। सुदामाने 4-5 घास खाल्ले, पण श्रीकृष्णाने जेवणाला स्पर्श पण नाही केला। मग सुदामा बोलले की देवा तुम्ही का जेवण सुरू करत नाही? तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले हाच फरक आहे तुझ्यात आणि माझ्यामध्ये। तेव्हा सुदामा म्हणाले का? तर कृष्ण म्हणाले जेवण आल्या आल्या तू सुरू करू शकतो, पण मी नाही करू शकत। तेव्हा सुदामा म्हणाले भगवान श्रीकृष्णांना का नाही सुरू करू शकत? तर कृष्ण म्हणाले समोर बघ तू। समोर 4-5 बाया उभ्या आहेत, त्यांनी प्रत्येकाने आपापले पदार्थ त्या ताटात ठेवलेले आहे, आणि त्या बघतायत की कृष्ण आधी कोणाचे पदार्थ खातील किंवा कोणाच्या पदार्थाला श्रीकृष्ण अगोदर उचलतील, स्पर्श करतील, हे त्या बघत आहेत। मग मला प्रश्न पडतो की नेमकं कोणता पदार्थापासून सुरुवात करावी, म्हणून मला लगेच जेवण करायला सुरुवात करता येत नाही। हा फरक आहे तुझ्यात आणि माझ्यामध्ये। तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले
हेच टेन्शन आहे मला, मी जरी राजा असलो तरी पण मला हे दुःखच आहे. श्रीमंत माणसाचं दुःख हे लोकांना कळत नाही. त्यांची श्रीमंती दिसते त्यांना. संत आतमधून आनंदी आहेत, पण ते बाहेरून साधे दिसतात. वारकरी बाहेरून दिसायला साधा दिसतो, पण आतमधून तो फुललेला असतो, उमललेला असतो, प्रसन्न असतो. ही साधू संतांची विशेषता आहे. तसंच गरीब माणसाचं घर हे छोटं आहे, पण तो समाधानी आहे. त्याचं मन उदार आहे. तो पंक्ती घालायला म्हणजेच अन्नदान करायला सुद्धा तयार असतो. तसंच श्रीमंत माणूस हा त्याला विचारायला जरी गेलं तरी तो अनेक प्रश्न विचारून मोकळा होतो. अन्नदान करायचं तर बाजूलाच असतं. हा फरक आहे श्रीमंत आणि गरीब माणसामध्ये. यामुळे पुण्य भेटत नाही. 4 बाया जर एकत्र बसल्या तर एकमेकींच्या स्वभावाची चर्चा करतात, तर त्या बाईचं ते अस्तित्व आहे. ती बुद्धिवान असते, पण तिचा स्वभाव चांगला नसतो. याच्यावर परमात्मा हा प्रसन्न नसतो. एक उदाहरण सांगते. सोनं जर आपण घेतलं तर ते लॉकरमध्ये बंद ठेवलं तर त्याची मजा नसते. भले एखाद्याने गळ्यातून गंठण तोडून नेला तर त्यात लोक आनंद मानतात, पण याला प्रदर्शन म्हणतात. काही लोक ज्ञानाचं पण प्रदर्शन मांडतात, पण हे ज्ञान आपल्या अस्तित्वासाठी आहे, फक्त आपल्यापुरतं आहे. ज्ञानोबारायांनी हे वर्ज्य केलेलं आहे. त्यांना हे कधीच पटलेलं नव्हतं. म्हणून सांगते, जे ग्रंथ आहेत ज्ञानोबारायांचे, कोणत्या पण देवांचे, ते वाचा. त्यामुळे आपल्याला खूप ज्ञान मिळतं. हरिपाठ वाचा, त्याच्यामध्ये खूप काही आहे. सांगायचं फक्त एवढंच आहे, श्रीमंत आणि गरीब असं काही नसतं. उगाच मनात आपण कसलं तरी दुःख घेऊन जगत असतो. त्यामुळे देवांचे छान छान ग्रंथ आहेत, ते वाचा. त्याने आपलं मन हलकं होतं, आपले टेन्शन्स दूर होतात, अडचणी पण दूर होतात. एवढंच सांगायचं होतं. माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.